या ज्या गाढवानी आरोप केलेत त्या गाढवानी येऊन पहिला कॉलेज बघावं। वसई विरार परिसरात सर्वत्र शांततेत गरबा पार पाडत असताना तिकडे विरारमध्ये एका गरब्यात दोन तरुणांचं जे आहे मोबाईल चॅट हे लीक झालेलं आहे आणि या चॅटमध्ये जे आहेत की हिंदू मुलींविषयी अश्लील संभाषण केल्याचं समोर आलेलं आहे। ही घटना घडलेली आहे विरारमध्ये। विरारच्या विवा कॉलेजमध्ये सुरू असलेल्या गरब्यावरून दोन मुस्लिम मुलांचे अश्लील चॅट भाजपाने व्हायरल केलेले आहेत। गरब्याच्या आडून लव जिहाद सुरू असल्याचा आरोप भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अशोक शेळके यांनी केलेला आहे। व्हायरल झालेल्या चॅटमध्ये मुलांविरोधात युवा कॉलेज प्रशासनाने बोळींज पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील केलेली आहे। प्रशासनाच्या तक्रारीवरून बोळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितले। भाजपने चॅट केलेल्या व्हायरल मेसेजचा आणि विवा कॉलेजचा काही संबंध नसल्याची माहिती प्रतिक्रिया कॉलेज प्रशासनाने दिलेली आहे। तर नवरात्रीनिमित्त विरारच्या विवा कॉलेजमध्ये गरबा दरवर्षी भरवला जातो। गरब्यातील मुलींविषयी दोन मुलींनी सोशल मीडियावर असलेली चॅट करून धार्मिक भावना दुखवल्याप्रकरणी बोळींज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याबाबत अधिकृत कॅमेऱ्यावर पोलिसांनी बोलण्यास नकार दिलेला आहे। तर या संपूर्ण प्रकरणावर विवा कॉलेजचे जे सर्व आहेत हितेंद्र ठाकूर यांनी देखील माहिती दिलेली आहे की हे जे सध्या चॅटिंग सुरू आहे त्याचा आणि विवा कॉलेजचा काही संबंध नाही, यांच्या एवढे मूर्ख जगात कुठेच पाहायला मिळणार नाही असा थेट आरोप हितेंद्र ठाकूर यांनी भाजपवर केलेला आहे। या प्रकरणी विवा कॉलेजचा काही संबंध नसून कॉलेजच्या मैदानावर गुजराती मित्रमंडळ अशी एक संघटना आहे आणि ही संघटना मिळून गरबा करत असतात। कोणतेही इतर गाणं न वाजवता केवळ गुजरातीच गाणं वाजवलं जातं आणि ज्या गाढवाने असे आरोप केलेले आहेत त्या गाढवानं स्वतः येऊन कॉलेजमध्ये पाहावं आणि नंतर आरोप करावे असं हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे एकंदरच वसई विरार मध्ये शांततेत चाललेलं वातावरण जे आहे बिघडवण्याचं काम सुरू आहे। या प्रकारातून लव जिहाद आणि हिंदू मुस्लिम प्रकरण करण्याचा प्रकार सध्या सुरू आहे, परंतु पोलिसांनी हे प्रकरण शांततेत घेतलेलं आहे। सर्व चॅट पाहूनच लवकरच संबंधितांवर गुन्हा देखील दाखल करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे। नेमका भाजपचा आरोप काय आहे आणि हितेंद्र ठाकूरांनी या आरोपाला काय उत्तर दिले आपण ऐकूया। आता नवरात्रीचा पवित्र सण सुरू आहे आणि त्या पवित्र सणात कसे मुसलमान नीच प्रकारच्या हरकती करतायत आणि त्या हरकतीचं उदाहरण मी तुमच्या समोर आज ठेवतो। एक मुलगा आहे त्याचे चॅट माझ्या हातात आहेत आणि एवढे जास्त खूप जास्त हे चॅट आहेत। त्या चॅटमध्ये त्यांनी हिंदू मुलींबद्दल गरब्यात घुसून कशा पद्धतीचा अत्याचार सुरू आहे आणि हा अत्याचार सुरू कुठे आहे तर वसईतल्या सर्वात नामांकित कॉलेज विवा कॉलेजमध्ये। त्यामुळे ह्या अत्याचाराला कोण पाठीशी घालतंय आणि कशा पद्धतीचे अत्याचार आहेत हा त्याचा फोटो आहे आणि त्या फोटोमध्ये लॅबचा उल्लेख आहे आणि त्या लॅबवर मुलीवर कसा अत्याचार केला असा हा तो चॅटमध्ये स्वतः म्हणतोय। आणि माझी विनंती आहे या सर्व संदर्भात आयोजकांवर अशा लोकांवर तात्काळ कारवाई करावी। अजून चॅटमध्ये तो असंही म्हणतोय की पासच तो स्वतः वाटतोय। जर मुसलमान पास वाटत असतील हिंदू गरब्यांचे हिंदू सणांवरती मग तो केवढ्या मोठ्या प्रमाणात जर हा अत्याचार होत असेल आणि असे चॅट बाहेर येत आहेत, माझी विनंती आहे डीसीपी साहेबांना की अशांवर तात्काळ गुन्हे दाखल करा। आम्ही स्वतः हिंदू धर्माचे काही लोक या सगळ्या गरब्यात फिरणार आहोत आणि जिथे जिथे असे नीच मुसलमान दिसतील त्यांना तिथे तिथे ठोकणार आहोत। आयोजकांना सर्व आयोजकांना वसई तालुक्यातली विनंती आहे की तात्काळ असे लोक जिथे जिथे तुमच्या गरब्यात असतील तुम्ही लगेच पोलीस प्रशासनाला कळवा आणि त्यांच्यावर कारवाई करायला। मूर्ख ह्यांच्या एवढी जगात कुठे बघायला नाही मिळणार। पहिली गोष्ट तो विवा कॉलेजचा काही संबंध नाही। आपल्या ग्राउंडवर गुजराती मित्रमंडळ आणि U238 अशी विद्यार्थ्यांची एक संघटना आहे, ते मिळून गरबा करतायत आणि मला वाटते कोणतंही हिंदी गाणं न वाजवता पारंपरिक गुजराती किंवा मराठी देवाची गाणी ह्याच्यावर तो गरबा चालतो। एक नंबर 2 तिकडे टीव्ही कॅमेरे लागलेले आहेत, म्हणजे मंडपामध्ये या मंडळींनी सगळं गुजराती मित्रमंडळ आणखीन U237 या लोकांनी व्हिडिओ कॅमेरे लावलेले आहेत। लक्षात आलं का? आणि दुसरा विषय का चौथ्या फ्लोअरवर लॅब असं काहीतरी तुम्ही मगाशी बोलले, चौथ्या फ्लोअरवर कुठे लॅब नाही मिळत आणि लॅब आहेत ना त्या अतिशय अत्याधुनिक मुंबईतल्या एकाही कॉलेजमध्ये म्हणजे एखाद दुसरं सोडलं तर कॉलेजमध्ये नसेल त्या पद्धतीच्या लॅब
तिकडे कॅमेरे, कॉलेजमध्ये कॅमेरे, हे सगळं आहे. या ज्या गाढवानी आरोप केलेत त्या गाढवानी येऊन पहिला कॉलेज बघावं. मुस्लिम मुलांच्या नावाने त्यानं तो आरोप केला, ज्यांचं चॅटिंग. एक मिनिट, मुस्लिम मुलं किंवा कोणत्या धर्माची मुलं गरब्यामध्ये येणार, त्यांचे काय कपडे काढून बघायचे का कोण आहेत ते, कोण येते कोण, आणि असं कोणत्या ह्याच्यात लिहिलंय धर्मात? कोणत्या ह्याच्यात लिहिलं का मुस्लिमांनी येऊ नये, कॅथलिकांनी येऊ नये, दलितांनी येऊ नये, बौद्धांनी असं लिहिलंय का कुठे? गरबा सगळ्यांकरता असतो तो. म्हणजे ही पद्धतच नवीन आला आता का इकडे अमुकांना यायचं. अरे ईदला आम्ही त्यांच्याकडे जेवायला जातो, दिवाळीला ते आमच्याकडे येतात. हे म्हणजे काय अख्खं वाटूनच टाकलंय. आणि मुस्लिम मुलं म्हणजे काय? शेवटी ऍडमिशन युनिव्हर्सिटी पाठवते, बोर्ड पाठवते. 10वी पास झालेल्यांची बोर्ड पाठवते, 11वीची ऍडमिशन, 13वीची ऍडमिशन युनिव्हर्सिटी पाठवते. जी युनिव्हर्सिटी पाठवते यांचं सरकार आहे, यांना काय कायदे नियम करायचे ते यांनी करावे, आम्ही ते फॉलो करू. तर त्याच्यामध्ये विवा कॉलेजचे फोटो पण टाकण्यात आलेले, हे मुद्दाम करण्यात आलेला असं यांची लायकी तीच आहे. स्वतःनी एखादी नर्सरी चालवावी आणि मग दुसऱ्यांना. आज महाराष्ट्र नाही, जगातलं सगळ्यात मोठं ज्युनियर कॉलेज आम्ही चालवतोय. का? तो विद्यार्थी ऍडमिशन शिवाय राहू नये. बरोबर आहे. तिकडे एखाद दुसरा तिसरा विद्यार्थी चुकीचा वागेल. कोणत्या शाळा कॉलेजेसमध्ये सगळे विद्यार्थी सज्ज नसतात? कोणत्या संस्थेमध्ये सगळे विद्यार्थी, आणि विद्यार्थ्यांची जबाबदारी ही काय अध्यक्ष म्हणून माझी आहे का? विद्यार्थ्यांची जबाबदारी त्यांच्या पालकांची आहे. आमचे शिक्षक जी काळजी घ्यायची आहे ती घेतात. बाहेर कोण काय फालतूगिरी करते त्याच्याशी आमचं घेणं देणं नाही.